नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, जगाने अनेक अब्जाधीश आणि अनेक देशावर राज्य करणारे राजे पाहिले, परंतु त्यांच्या अखेरच्या समयास त्यांच्याकडे निराशा आणि दुःखच पदरात पडलं. त्याच्यामुळे श्री समर्थ रामदास स्वामी त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला उपदेश करतात. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूची शोधोनी पाहे. जणी विष खाता पुढे सुख कैचे, धरी रे मना ध्यान या राघवाचे. अरे म्हणा, या जगताचा जर विचार केला तर या जगतामध्ये कोण सुखी आहे? तर जो सत्य आणि असत्याचा विचार करतो तोच सुखी आहे. म्हणून विचारी मना तुची शोधोनी पाहिजे. जगामध्ये सुखी फक्त विचारी मनुष्य आहे. अविचारी माणसांना कधीच सुखाची प्राप्ती होत नाही. अविचारी माणसांना कधीच शांततेची प्राप्ती होत नाही. अविचारी माणसांना त्यांच्या जीवनामध्ये कधीच आनंदाची प्राप्ती होत नाही. त्यांना अविचारानं धन कमवता येतं, त्यांना अविचारानं ऐश्वर्य कमवता येतं, परंतु त्या ऐश्वर्यातून किंवा अविचाराने मिळवलेल्या धनातून त्यांना सुखाची आणि आत्मशांतीची, मनशांतीची कधीही प्राप्ती होत नाही. त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुम्ही धन जोडा, परंतु ते कसं करा? विचार करून, उत्तम व्यवहार करून धन जोडा आणि मग त्या धनातून तुम्ही तुमच्या आनंदाचा, तुमच्या संसाराचा लाभ घ्या. त्यामधून तुमची संतती तुम्ही चांगल्या संस्काराने सुसंस्कृत बनवा. सर्वांना रामकृष्ण हरी.